नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे विसर्पिका. याला इंग्रजीमध्ये हर्पीस किंवा एक्झिमा पण म्हटले जाते. विसर्पिका हा रोग अतिशय कष्टदायी त्वचा रोग आहे. या दीर्घकालीन स्वरूपाचा हा रोग आहे. त्वचेवर लालसर, जाडसर, चंदेरी खवल्यासारखे डाग पडतात. हा त्वचा रोग स्त्री पुरुष दोघांनाही होतो. 15 ते 30 वयोगटामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांना आणि वृद्धांना हा रोग सहसा होत नाही. लक्षणे काय आहेत तर रुग्णाची त्वचा लालसर दिसते, क्षोभ असतो, त्वचेवर चंदेरी रंगाचे खवले उठतात, सौम्य खाज असते, हाताची कोपरे, गुडघे, कानाच्या मागचा भाग, धड आणि मस्तक या भागावर सहसा हे डाग दिसतात. डागांचे आकार सूक्ष्म पिटिकापासून ते मोठ्या आकारापर्यंत दिसतात. 1 ते 5 सेंटीमीटर पासून ते अनेक सेंटीमीटर पर्यंत डाग मोठे असू शकतात. हे डाग नेहमी कोरडे असतात आणि सहसा यामध्ये इन्फ्लॅमेशन नसते. याची कारणे काय ते आधुनिक वैद्यक शास्त्रात विसर्पिकेचे कारण अजून सापडलेले आहे. त्वचेची अनैसर्गिक वाढ होते आणि त्याचा स्वतःमध्येच बदल करण्याचा प्रयत्न करते असे संशोधनामध्ये दिसून आलेले आहे. हा अनैसर्गिक बदल अमायनो आम्लाच्या चयापचयाशी संबंधित असतो. अमायनो आम्लापासून प्रथिने तयार होतात. आनुवंशिकता हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. पाहणीमध्ये 30% रुग्णांमध्ये अनुवंशिकतेचे कारण सापडलेले आहे. त्वचेला जखम झाली असेल, भाजले असेल, खरचटले असेल, ऋतूमध्ये बदल झाला असेल, शारीरिक आणि मानसिक ताण, जीवन संसर्ग असेल तर इतर रोगासाठी घेतलेली औषधे सर्व कारणे विसर्पिकेची लक्षणे वाढतात. यावर उपचार काय? या त्वचा रोगाचे कारण चयापचय असल्यामुळे शरीर शुद्धी करण्यासाठी फळांचा रस घेऊन 7 दिवस उपवास करावा. गाजर, बीट, काकडी, द्राक्षे असा रस घ्यावा. लिंबू वर्गातील फळांचा रस घेऊ नये. उपवास काळामध्ये रोज कोमट पाण्याचा एनिमा घ्यावा. उपवासानंतर हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये 3 मुख्य घटक बिया, कवच, फळे, धान्ये, भाज्या आणि फळे. कच्च्या कोशिंबिरी, सुकामेवा, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या भाज्या आणि फळे या पदार्थावर भर द्यावा. प्राणीजन्य प्रथिने, दूध, लोणी, रिफाइंड प्रक्रिया केलेले पदार्थ, वनस्पती तूप, साखर, चहा, कॉफी हे पदार्थ घेऊ नयेत. रोगाची लक्षणे कमी झाल्यानंतर शेळीचे दूध, दही, पनीर असा आहारामध्ये समावेश करावा. आवश्यकता वाटल्यास 1 महिन्यानंतर पुन्हा उपवास करावा. विसर्पिकेसाठी ई जीवनसत्व एक उत्तम औषध आहे. 200 ते 800 युनिट रोज घेतले तर खाज आणि खवले कमी होतात. लेसिथिन मुळे सुद्धा चांगले गुण येतो. दिवसातून 6 ते 9 कॅप्सूल घ्याव्या. प्रत्येक जेवणापूर्वी 2 ते 3 कॅप्सूल घ्यावा. ग्रॅन्युलच्या स्वरूपात 4 मोठे चमचे रोज असे 2 महिने घ्यावे. नंतर रोज 2 चमचे घ्या. अंघोळी दिवसातून फार वेळा करू नये. समुद्र पाण्याने रोज डाग धुवून घ्यावे. इप्सम सॉल्ट उष्ण जलाने विसर्पिका अत्यंत लाभदायक आहे. आठवड्यातून 3 वेळा असे स्नान करावे. लक्षणे कमी झाल्यावर आठवड्यातून 2 वेळा करावे. इप्सम सॉल्ट पाण्यात टाकून या पाण्याने डाग रोज धुवून घ्यावे. नंतर बदाम तेल लावावे. त्वचा रोज चांगली चोळून स्वच्छ करावी. कधीकधी सूर्यप्रकाशापासून त्वचा रोग बरा होतो. डाग झालेला भाग दिवसातून बरेच वेळा सूर्यप्रकाशात उघडा ठेवावा. सन लॅम्पचा किंवा अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा उपयोग केला तरी फरक पडतो. विसर्पिकेवर कोबीची पाने हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. सर्वात वरची जाड आणि हिरवी पाने विसर्पिका झालेल्या भागावर लावावी. पाने गरम पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. पानांच्या शिरा काढून पाने सपाट आणि मऊ करून घ्यावी. थोडी गरम करून विसर्पिका भागावर एकावर एक अशी ठेवावी. वरून लोकरीचे कापड गुंडाळावे आणि नंतर साध्या कपड्याने गुंडाळी करावी. मातीचा लेप सुद्धा गुणकारी असतो. मातीचा ओलसर लेप या भागावर लावावा. तो सुकल्यानंतर पुन्हा धुवावा. मातीचा लेप शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ शोषून घेतो आणि शरीर शुद्ध ठेवतो. रुग्णाने रोज नियमितपणे व्यायाम करावा. मोकळ्या हवेत शरीर उघडे ठेवून करावा. श्वसनाने व्यायाम करावा. मानसिक ताण घेऊ नये. भरपूर विश्रांती घ्यावी. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा. धन्यवाद.